नमस्कार मित्रांनो. पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पहिल्या दिवशी एक भाग संपला. त्या दिवशी आपण पाहिलं लसाई मसावी. नंतर आपण दुसरा भाग घेतला, त्याच्यामध्ये फक्त आपण पाहिलं फक्त लसावी. आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मसावी. ओके, ठीक आहे. चला येऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. हे पहा, आज आपला पहिला प्रश्न काय पूर्ण मसावीवरती राहणार आहे. आता इकडे पहा, त्यांनी काय म्हटलंय, 48, 84, 160 या संख्येच्या मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता. आता पहा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, मोठ्यात मोठा सामायिक म्हणजे काय, एस सी एफ म्हणजे काय, मसावी. आता या तिघ संख्यांची मसावी काढायची आहे. मसावी काढताना काय करायचं, सर्वात मोठ्या संख्येपासून सुरुवात करावी. आता पहा, सर्वात मोठी संख्या कोणती आली, 24. आता पहा, 24च्या पाड्यात हे तिघ संख्या यायला पाहिजे. आता पहा, 24च्या पाड्यात तिघ संख्या येतात का, नाही, तिघ संख्या येत नाही. आता पहा, 24 नंतर लहान संख्या कोणती आली, 18. आता तुम्ही 18च्या पाड्यात तिघ संख्या पाहिलाय का, नाही. 18च्या पाड्यात 48 येते का, 18च्या पाड्या म्हणा, 18 2 36, 18 अधिक 54, हे पण 48 येत नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही आणि 24 पण आपलं उत्तर नाही. आता पहा, 18 नंतर लहान संख्या कोणती आली, 12. आता पहा, 12च्या पाड्यात तिघ संख्या येतं का, 12 चौक 48, 12 7 84 येतं, 12 9 28 येतं. पहा, 12च्या पाड्यात तिघ संख्या येत आहे, म्हणजे मसावी आपला काय आला, 12. हे पहा, मसावी शोधताना काय करायचं, ऑप्शनमधून अशी संख्या उचलायची की तिच्या पाड्यामध्ये तिघही संख्या आल्या पाहिजे. पण सुरुवात कुठून करायची, मोठ्या संख्येपासून. मोठ्या संख्येपासून. चला या पुढे. आता पहा, 1 नंबर प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलं, 5चा घातांक 10, 5चा घातांक 15, 5चा घातांक 12 यांच्या मसावी किती. आता पहा, आपण जे थोडं निरीक्षण केलं ना, मला 5चा घातांक 15 आणि 5चा घातांक 12 यांच्यामध्ये 5चा घातांक 10 दिसतोय. हो, कारण की पहा, मी 5च्या घातांक 15 काय लिहू शकणार आहे, 5चा घातांक 10 गुणिला 5चा घातांक 5. आता पहा, नियम असा आहे, जर गुणाकारामध्ये पाया जर समान असेल, घातांकाची बेरीज करतो, म्हणजे इथं मला 5चा घातांक 10 भेटला. आता इथं पण पहा, 5च्या घातांक 12 मध्ये याची खोड कशी करेल मी, 5च्या घातांक 10 गुणिला 5च्या घातांक 2. इथे पण मला 5च्या घातांक 10 दिसतंय. हे पहा, आता तिघ संख्यांमध्ये मला काय दिसतंय, 5च्या घातांक 10. म्हणजे तिघांमध्ये दिसणारी संख्या कोणती, 5च्या घातांक 10. म्हणून आपण उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नाकडे. आता पहा, पुढच्या प्रश्न काय, 336 252. 1 मिनिट. हे पहा, 336 252 आणि 322 या तिन्ही संख्येच्या मसावी खालीलपैकी कोणता. हे पहा, मसावी म्हणजे काय, ह्या तिघ संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात. पण सुरुवात करून करणार आपण 28 या संख्येपासून. किंवा आता पहा, हे मोठ्या संख्या ना, आपण काय करू, त्यांचे अवयव बघा, 36 परत 252 आणि तिसरी संख्या 322. आता पहा, 336 चे अवयव कसे पडतील, 168 गुणिला 2. सर्वांना प्रथम 2 2 भाग जात आहे, आपण ते बघू. आता पहा, इथं 2 भाग, बे 1 बे, बे 2 4, बे 6 12 असे अवयव पडतील. आता पण इथं पहा, काही 161 गुणिला 2 प्राथमिक हे अवयव पडले. आता पहा, जर आपण थोडंसं जर बघितलं ना, यांच्यामध्ये एक कॉमन संख्या काय भेटते मला, 2. तिघांमध्ये 1 2 कॉमन संख्या भेटते. परत आता 168 126 आणि 161 तुमचे जर पाढे पाठ असतील, या तिघ संख्या मला कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात 7 नंबरवर दिसत आहेत. हे पहा, 24 ही जी संख्या आहे 168 मला 24च्या पाड्यात दिसते. 24च्या पाड्यात मला 7 नंबरवरती दिसते. 24 गुणिला 7. आता 126 मला 18च्या पाड्यात 7 नंबरवरती दिसते. 18च्या पाड्यात 7 नंबरवरती दिसते. परत 166 मला 23च्या पाड्यात 7 नंबरवरती दिसते. म्हणजे पहा, जसं आपण 2 कॉमन काढला, तसं या तिघांमध्ये मला आता 7 कॉमन दिसला.
आता पहा, आता 24, 18, 23 या कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात येतं का? नाही, येणार नाही. कारण की पहा 24 आणि 18 सम आहे आणि 23 काय विषम आहे. म्हणजे या तिघांच्या हे तिघं फक्त एकच्या पाड्यात आहेत. म्हणजे पहा, मला कॉमन काय सापडलं? 2, 7, 1. म्हणजे आता यांच्या गुणाकार करावा लागणार आहे. 2 गुणिले 7 गुणिले 1 किती? 14. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आला? 14. हे पहा, सर्व प्रॅक्टिसच्या भाग आहे. चला या पुढे. आता पहा 48 आणि 60 यांच्या मसावी किती? मसावी म्हणजे किती काय? हे दोघं संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात? पण सुरुवात कोण करणार आपण? सर्वात मोठा ऑप्शन पासून. सर्वात मोठा ऑप्शन आपला कोणता इथं? 16. आता पहा 16च्या पाड्यात तुम्ही 48 आणि 60 पाहिलाय का? पण 16च्या पाडा म्हटला ना आपल्याला 48 दिसते, पण 16 दिसत नाही. म्हणजे आपलं उत्तर हे 16 नाही. 16 नंतर ऑप्शनमध्ये मोठी संख्या कोणती दिसते? 12. आता पहा 12च्या पाड्यात तुम्ही 48 आणि 60 पाहिलाय का? हो पाहिलाय. म्हणजे आपलं उत्तर काय? 12. समजलं? आता पहा 12 नंतर काय आहे? तुम्हाला 4च्या पाड्यात 48 दिसतो, 60 दिसतो. पण माझे म्हणणं काय की ऑप्शनमध्ये सर्वात मोठी संख्यापासून सुरुवात केलेली आपण आणि तिच्या पाड्यात आपल्याला 48 आणि 60 पाहिजे. मग नंतर समजा आता 12च्या पाड्यात जर 48 आणि 60 आले, आपल्या नंतर संख्या बघण्याची गरज नाही. चला या पुढच्या प्रश्नाकडे. 60, 12, 1, 36. 60, 12, 36 यांच्या मसावी किती? म्हणजे ऑप्शनमधून आपल्याला अशी संख्या बघावी लागेल तर तिच्या पाड्यात 60, 12, 36 येतील. आता पहा 180 घेतली, सर्वात मोठी संख्यापासून सुरुवात केली. 180, 180च्या पाड्यात 60, 12, 36 येतो का? नाही, अशक्य आहे. 180 मोठी आहे, सर्व लहान संख्यात. आता पहा 180 नंतर मोठी संख्या कोणती दिसते? 60. 60च्या पाड्यात 60, 12, 36 येतं का? नाही, हे पण अशक्य आहे थोडं. कारण की 60 मोठी आहे, 12 लहान आहे. 60 नंतर मोठी संख्या कोणती दिसते तुम्हाला? 36. 36च्या पाड्यात 36, 60 आणि 12 येतो का? नाही, येत नाही. हे पण पहा 36 मोठी होऊन जाते, 12 लहान होऊन जाते. 36च्या पाड्यात पण मला 60, 12, 36 दिसत नाही. आता उरली कोणती? पहिला ऑप्शन 12. आता 12च्या पाड्यात पहा 12 ते 36, 12 1 12, 12 5 60. हे पहा तिघ संख्या येत आहेत. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? 12. हे पहा एक नंबर सोपी पद्धत आहे. जास्त लिखण काम नाही आपल्या पद्धतीमध्ये. हा चला आता 108, 288 आणि 36 यांच्या मसाई विचारलेला आपल्याला. चला आता मसाई काढताना सर्वात मोठी संख्येपासून सुरुवात करणार आहेत आपण. आता पहा सर्वात मोठी संख्या कोणती दिसते ऑप्शन मध्ये? 36 दिसते. आता पहा 36 ला 36च्या पाड्यात 108 येतो का? हो, 36च्या पाड्यात 108 येतोय. पहिली कंडिशन आली. 36च्या पाड्यात 288 येतो का? 36च्या पाड्यात 288. हे पहा तुम्ही जर 36ला जर 8 ने गुणलं ना, 8 ने जर गुणलं तर मला 288 येताना दिसतंय. कारण की मी काय बघितलं, 6 गुणिले 8 एकच स्थानी 8 अंक येईल. मी गुणून पाहिलं 288 येतंय. म्हणजे पहा 36च्या पाड्यात 288 पाहिला ना. परत तिसरी कंडिशन 36च्या पाड्यात 360 बरोबर आहे, येतंय. आपण सर्वात मोठ्या संख्येपासून सुरुवात केली. सर्वात मोठ्या संख्येच्या पाड्यात तिघ संख्या येत आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 36. हे बघा बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज आहे का? नाही. आपलं म्हणणं काय, फक्त सर्वात मोठ्या संख्येच्या पाड्यात तिघ संख्या यायला पाहिजेत. जर येत नसतील तर आपण पुढच्या संख्येकडे वळतो. आता पहा पुढचा प्रश्न. 36, 54, 90 यांना निशेष भाग घेणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजे पहा मोठ्यात मोठी म्हणजे काय, ऑप्शन मध्ये सर्वात मोठी संख्या उचलायची आहे आणि तिच्या पाड्यात 36, 54, 90 पाहिलं. सर्वात मोठी संख्या कोणती आली? ऑप्शन मध्ये 18. 18च्या पाड्यात 36 येतो का? हो. 18 2 36. 18च्या पाड्यात 54 येतो का? हो, येताना दिसतोय. 18च्या पाड्यात 90 येतो का? हो. म्हणजे पहा तिघ संख्या काय येत आहेत? 18च्या पाड्यात येत आहेत. म्हणजे 8 हे आपलं उत्तर आहे. बाकीच्या संख्या चेक करायची गरज नाही. सॉरी. आता पहा 70 आणि 105 या दोन संख्यांच्या लसावी 210 आहे. तर मसावी किती? आता पहा दोन संख्या दिल्या असतील आणि त्यांच्यासोबत जर लसावी दिला असेल, काय करायचं? दोन संख्यांचा गुणाकार करायचा. 70 गुणिला 105 आणि त्यांच्या भागीला काय करायचं? लसावी करायचा. लसावी किती? 210. आता पहा 1 0 गेला, 1 0 गेला. 7 1 7, 7 3 21. 105 भागीला 3. 105 भागीला 3 म्हणजे किती? 35. 35 कुठे दिसतंय? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. हे पहा दुसरी मेथड कशी येईल? त्याने काय सांगितलं? 70 105
यांच्या लसावी दिलेला आहे आणि मसावी विचारलाय. आता पहा ह्या दोघांच्या मसावी काय येईल? ऑप्शनमध्ये सर्वात मोठी संख्या 5 सुरुवात करा आणि तिच्या पाड्यात 70 आणि 105 आला पाहिजे. सर्वात मोठी संख्या कोणती आली ऑप्शनमध्ये? 35. 35च्या पाड्यात 70 आणि 105 येतो का? हो. 35 दुणे 70 आणि 35 त्रिक 105. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 35च. आपण पुढच्या पर्यायामध्ये जाणार नाही. हा हे पहा, ही मेथड पहिली, ही मेथड दुसरी. तर पहा 48, 60, 72 यांच्या मसावी किती? आता पहा मसावी विचारला त्यांनी. आता या ती संख्या ऑप्शनमध्ये सर्वात मोठी संख्या उचलायची आणि तिच्या पाड्यात हे तिघं यायला पाहिजे. आता पहा सर्वात मोठा ऑप्शन कोणता आहे? 12. 12च्या पाड्यात 15. 15च्या पाड्यात 48, 60, 72 येतो का? नाही. मी पाहिलाच नाही. म्हणजे माझे उत्तर हे नाही. 15 नंतर मोठी संख्या कोणती दिसते ऑप्शनमध्ये? 12. आता पहा 12च्या पाड्यात 48 येतो का? हो येतो. 12च्या पाड्यात 60 दिसतो का? हो दिसतो. 12च्या पाड्यात 72 पाहिलाय का? हो. म्हणजे पहा 12च्या पाड्यात 36 to 60 आणि 72 तिघंही आले. म्हणजे माझे उत्तर काय राहणार आहे? 12. ते पहा स्मार्ट पद्धत वापरायची. आता पहा इथं पहा 21, 15 आणि 40 यांच्या मसावी किती? आता पहा 21 मला काय दिसते? विषम संख्या. 15 मला काय दिसते? विषम संख्या. 40 सम. हे पहा 2 विषम आणि 1 सम असेल आणि त्यांनी जर हे पहा 2 विषम आणि 1 सम असं दिलं असेल आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की मसावी काढा, तर अशा परिस्थितीमध्ये काय राहतं? मसावी त्यांच्या 1 येतो. कारण की पहा इथं पहा सर्वात मोठी संख्या जर आपण पाहिली 40. 40च्या पाड्यात हे तिघं संख्या येतं का? नाही. म्हणजे आपलं उत्तर नाही. 15च्या पाड्यात तिघं संख्या येतं का? नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. 4च्या पाड्यात तिघं संख्या येतील का? नाही. हे पण आपलं उत्तर नाही. फक्त 1च्या पाड्यात काय येतील? तिघं संख्या येतील. म्हणजे आपला मसावी काय आला? 1. हे पहा आता पुढच्या प्रश्नामध्ये 3, 6, 9 यांनी निशेष भाग घेणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? हे पहा प्रश्नाचा अर्थ काय झाला? म्हणजे 3, 6, 9 हे तिघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती? असा त्याचा अर्थ झाला. हे पहा तिघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती? आता पहा मला 3, 6, 9 म्हणजे काय? मी ऑप्शनमध्ये अशी संख्या उचलेल, तिला 9 ने भाग गेला पाहिजे, तिला 6 ने पण भाग गेला पाहिजे, परत 3 ने पण भाग गेला पाहिजे. ऑप्शनमधून अशी संख्या उचलायची. आता पहा मी काय करतो? पहिला 9 ने भाग जाणारी संख्या पाहतो. आता पहा 9 काय करतो? जिथं अंकांची बेरीज 9 असेल तिथं 9ला पूर्ण भाग जातो. इथं अंकांची बेरीज 9च्या पाड्यात येते का? नाही. म्हणजे हे पण आपलं ऑप्शन नाहीये. 200 दिला दुसरा क्रमांक. इथं अंकांची बेरीज 9 येते का? नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. म्हणजे इथं पण 9 ने पूर्ण भाग घेणार नाही. आता 3 नंबर ऑप्शन पहा 270. 7 आणि 2 9 अंकांची बेरीज 9 आली. म्हणजे इथं 9 ने पूर्ण भाग देईल. म्हणजे परत आपण 6 ने देऊन पाहू. हे पहा 9 ने भाग जातोय म्हणजे 3 ने पण जाईलच. आता पहा चौथा ऑप्शन पहा हे उत्तर होऊ शकतं. चौथा ऑप्शन पहा इथं अंकांची बेरीज 9 येते का? नाही. म्हणजे हे पण माझे उत्तर राहणार नाही. हे पहा 9 ने इथं भाग जातोय म्हणजे इथं 9 ने जातोय ना, इथं पण 6 आणि 3 ने नक्की जाईल. म्हणजे माझे उत्तर काय येईल? 270. बाकीच्या चेक करायची गरज नाही. हे पहा एकच ठिकाणी 9 ने पूर्ण भाग गेला म्हणजे उत्तर याच्यामध्ये आपलं 100% उत्तर काय? याच्यामध्ये. हे पहा स्पर्धा परीक्षा असं आहे बऱ्याच वेळा आपल्याला तर म्हणून तपेला ओळखावं लागतं की आपलं उत्तर कोणतं राहणार आहे. हे पहा ही पद्धत जेव्हा तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी पेपर नक्की निघेल. 9 आणि 10 यांच्या मसावी किती? हे पहा 9 आणि 10 यांच्या मसावी विचारा. हे पहा एक सम आणि एक विषम संख्या असेल आणि त्यांनी विचारलं मसावी सांगा, तर एक सम असेल एक विषम, अशा वेळी मसावी नेहमी काय राहतो? 1. ऑप्शनमध्ये 1 कुठे दिसते? 3 नंबर क्रमांक. आता पहा 2 मूळ संख्यांचे गुणाकार 143 आहे, तर मसावी किती? हे पहा नेहमी लक्षात ठेवा मूळ संख्यांच्या गुणाकार नेहमी काय राहतो? लसावी. आणि यांच्या मसावी नेहमी काय येतो? 1. ऑप्शनमध्ये 1 कुठे दिसतंय? 4 नंबर ऑप्शन होती. किंवा चला हेच सोपं राहू द्या आपल्यासाठी. चला आता पुढचा प्रश्न. हे पहा लगभग सर्व प्रश्न आठवले आपले. हे पहा ज्यांनी आपले मागचे व्हिडिओ पाहिले नसतील ते पहा, हा 3 नंबरचा व्हिडिओ आहे लसाई मसाईमध्ये. अजून 1-2 आपले व्हिडिओ राहतील. हे पहा लसाई मसाईसाठी याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला युट्यूबवर भेटणार नाही. हे पहा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हे पहा सर्व पोलीस भरतीचे प्रश्न घेतोय. चॅनलला हे पहा चॅनल सबस्क्राईब करा.
तुमच्यासाठी मेहनत घेतली जाते. सपोर्ट तुम्ही करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पहा शेअर करा. हे पहा म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूब जेव्हा तुम्ही ओपन करणार तेव्हा माझा तुम्हाला व्हिडिओ दिसेल. माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत चालेल. म्हणून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा हां आणि सर्व मुलांपर्यंत शेअर करा. हे पहा गरीबातल्या गरीब मुलाला आपला फायदा झाला पाहिजे. हे पहा आपला ऑफलाईन क्लास एरंडोलमध्ये आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये आहे. ड्रीम मेकर्स अकॅडमी. आपल्या अकॅडमी कुठे चालते? एरंडोलमध्ये ड्रीम मेकर्स अकॅडमी. ड्रीम मेकर्स अकॅडमी. हे पहा ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचे असेल त्यांनी या क्रमांकावर काय करा, संपर्क करा. 98 60 17 76 98. हे पहा लवकरच आपला दुसरा 4 नंबरचा व्हिडिओ घेऊ लसाई मसाईसाठी आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहे. हे पहा 4ही व्हिडिओ एखाद्या याच्यामध्ये बघायचे. टाकल्यानंतर रिव्हिजनसाठी परत तुम्हाला याची PDF भेटणार आहे. आपण जेवढे सॉल्व केले याची PDF तुम्हाला ती पण भेटणार आहे. चला येऊ भेटू. धन्यवाद मित्रांनो.